हेडलाईन्स नंतर सुरुवातीला बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी विरोधी कारवायांना मोठं यश मिळालं असून नक्षलवादाचा जवळपास संपुष्टात आल्याचं चित्र आहे। गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत जंगल भागात जमिनीमध्ये लपवून ठेवलेलं शस्त्र आणि स्फोटकांचं साहित्य जप्त केलंय। हे साहित्य सुरक्षा दलांवरती हल्ला करण्यासाठी आणि घातपात घडवून आणण्याकरता वापरण्यात येणार होतं। विशेष म्हणजे मे महिन्यामधील कारवायांनंतर आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध जिल्हा होता, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे वेळोवेळी कारवाया करण्यात आलेल्या होत्या पोलिसांतर्फे, त्याच्यामध्ये मोठे नक्षली ठार झाले, काही मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। त्याच अनुषंगाने आता गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली हे पूर्णपणे समाप्त झालेले आहे आणि कारवाई सुद्धा बंद झालेल्या आहे। परंतु गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना लागणारे जे शस्त्र होते ते शस्त्र आताही जमिनीत काही ठिकाणी पुरून ठेवलेले आहेत। काही कच्चा मटेरियल त्यांनी जमिनीत पुरून ठेवला, त्याच्यामध्ये बॉम्ब असू द्या किंवा रायफल असू द्या किंवा बंदुका असू द्या, असे अनेक शस्त्र त्यांनी आजही जमिनीमध्ये पुरून ठेवलेले आहे। पोलिसांना ते आव्हान राहते की ते काढायचं कसं असते, परंतु याकरिता पोलीस वेळोवेळी अभियान राबवत असतात आणि त्या अभियानाच्या माध्यमातून अनेक शस्त्रसाठा पोलीस जप्त करत असतात। येत्या 2 दिवसामध्ये गडचिरोली पोलिसांनी असाच एक मोठा शस्त्रसाठा जप्त केलेला आहे, मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। त्यामध्ये लेंथ मशीन, पाईप्स असे अनेक शस्त्रसाठे सुद्धा त्यांनी जप्त केलेला आहे। एकंदरीत पोलिसांसाठी हा अचिव्हमेंट असला तरी आव्हान सुद्धा आहे, कारण की अनेक ठिकाणी त्यांनी भुरंग स्फोट सुद्धा लावून करून ठेवण्याचा प्रयत्न करतात। ते सुद्धा निकामी करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते। याच अनुषंगाने येत्या 2 दिवसामध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केलेला आहे। एनडीटीव्ही मराठी करता मनीष लक्ष्मणवार, गडचिरोली।